सन 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडेकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। त्याचबरोबर श्रीरंग लाड यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। कृषी क्षेत्रातील योगदानासाठी लाड यांना पद्म पुरस्कार मिळालाय। वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंगा यांना सुद्धा हा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। बघूयात ही पद्म पुरस्काराची यादी नेमकी काय आहे, कुणाकुणाला हा पुरस्कार जाहीर झाला। डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस महाराष्ट्र, त्याचबरोबर रघुवीर खेडकर हे सुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत ज्यांना हा पद्म पुरस्कार मिळालेला आहे। भिकल्या लाडक्या धिंडा आणि श्रीरंग देवबा लाड या सुद्धा दोन मान्यवरांना जे महाराष्ट्रातलेच आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। तेची गुबिन हे अरुणाचल प्रदेशमधलं व्यक्तिमत्व आहे। आसाममधून जोगेश देवरी यांना पद्म पुरस्कार जाहीर झालाय। आसामच्या नसरुद्दीन अहमद आणि आसामच्याच पोखिला तेखतेपी यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झालाय। बिहारच्या विश्वबंधू, जम्मू आणि काश्मीरमधल्या ब्रिजलाल भट्ट यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालाय। मध्य प्रदेशच्या भगवानदास रायकर, ओडिशाच्या चरण हेब्रम यांना सुद्धा हा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे।